नमस्कार मंडळी, मी सिद्धू DSP किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। तर आपण माझ्या हातामध्ये दोन ऊस पाहत असताल। तर हा कोणता आहे म्हणले आपण? 8005 आणि ही मॉरिशस प्रजाती आहे। तर यांच्यामध्ये डिफरन्स असा आहे की हा जो आपला रेग्युलरचा ऊस आहे तो आहे, आणि जर कोणाला शुगरचा वगैरे प्रॉब्लेम असेल तर त्यांना पिण्यासाठी हा स्पेशल ऊसाचा रस मिळतो ह्या ऊसापासूनचा। तर तेच आपण आज यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आणि सेंद्रिय पद्धतीचा या ठिकाणी ऊस आणि त्यासोबतच भाजीपाला मिळतो, तर आपण त्याच्याकडून याबद्दल सुद्धा थोडं जाणून घेणार आहोत। चला तर मग। नमस्कार दादा, आपलं नाव सांगा सुरुवातीला। महारुद्र चन्नप्पा सावंत। आणि आपल्या स्टॉलचं नाव काय आहे? विठोबा। विठोबा। आणि मग आपण प्रॉपर कुठले आहेत? आम्ही मालेगावचे। अर्धापूर तालुका, जिल्हा नांदेड। हा, तर मग आता आपल्या हातामध्ये मला दोन ऊस दिसत आहेत, तर याच्यामध्ये काय फरक आहे दोन्ही मध्ये? हे 8005 आहे सर, आणि हे मॉरिशस आहे। हा जे हा जास्त गोड आहे, हा थोडा सपक आहे। हा शुगर साठी चांगला आहे, शुगर साठी हे होतो याचा। आणि जे समजा पोटाचे विकार काही असतील तर हे ऊस जरुरी खाल्ला जातो, हे ऊस भेटत नाही सर। आणि हा इकडचा जो आहे तो मग आपला रेग्युलरचा गाड्यावरती मिळतो। आणि मग याची लागवड कुठं होते? लागवड मालेगावलाच आहे सर। मालेगावलाच। आणि मग तुम्हाला कुठून समजलं की हा ऊस आपण लावा म्हणून? हा ऊस मी बारामतीहून आणला सर। बारामतीला गेलो? बारामतीला फिरत गेले आणि हा ऊस तिथं आढळला, मी तिथून इथं आणला मालेगावला। 2 वर्षापासून मी या ऊसाची लागवड करतो। आणि मग या दोन्हीच्या भावामध्ये फरक कसा आहे? याचा 20 रुपयाला गिलास देता, याचा 10 रुपयाला गिलास। 8005 आहे, याचा 10 रुपयाला। आणि मॉरिशस जे आहे काळा दिसायला व्हरायटी ब्लॅक, याचा 20 रुपयाला। आणि मग आपले आता स्टॉल कुठं कुठं लागत असते? जिथं कार्यक्रम असतील त्या ठिकाणी आमचे स्टॉल लागले जातात। कुणाच्या लग्नाचा असेल, कुठं कशाचा कार्यक्रम असेल, त्यावेळेस आम्हाला बोलवल्या जातं, तिथं आम्ही आमचा स्टॉल लावतो। तुम्हाला संपर्क कसा करायचा? आमच्या मोबाईल नंबरवरूनच। सांगा नंबर तुमचा। 96 89 81 83 02। याच्यावरती आपण संपर्क करू शकता। बाकी तुमच्याकडे काय मिळतंय? मागे बघतोय मी सेंद्रिय भाजीपाला, फळ फीळ, फुलं सर्वच आमच्याकडे भेटते सर। हे सर्व आपल्या शेतामध्ये लागतं का? स्वतःच्या शेतामधलं आहे सर। कसं आहे? गोड आहे? गोड आहे। साफ केल्याच्या नंतर याच्यामधलं ते कचरा वगैरे येत नाही जास्त। हे जे तुम्ही म्हणलेलं ऊस आहे ना, हे मॉरिशसचं? मॉरिशस म्हणून। आपण बर्फ वगैरे काही घालत नाही ते? नाही, बर्फ नाही। हा। आणि रसामध्ये आपण मग लिंबू अद्रक वगैरे घालत? अद्रक वापरता नाही, अद्रक। म्हणजे ज्यांना जसं पाहिजे त्या हिशोबाने, ज्या रसाची मागणी केली बा मला लिंबू पाहिजे तर त्याला लिंबू अद्रकचा, ज्यांना नाही तर मग रेग्युलर मध्ये। आणि हे जे नवीन मशीन आलेले आहेत, मग हे जुन्या मशीन पेक्षा कशा वेगळ्या आहेत? ह्या जुन्या मशीन करता खूप चांगली मशीन आहे। स्टील बॉडी आहे, 3 रॉड एक बारीक पूर्ण करतो। हा, मी बघतोय की मग एक याच्यातच पूर्ण डबल आपल्याला टाकायची गरज नाही। 3 रॉड मध्ये खलास होऊन जातो। 3 रोलर वाल्या आहेत त्या मशीन। हे बघू शकतो, मग एकदम पूर्ण ते निघून जातं, डबल टाकायची गरजच नाही। ते असं पिळवणं पुन्हा दुमटून देणं हे तशातला प्रकार नाही, एक राऊंड मध्ये सगळं फिनिश। तर आपण या ठिकाणचा जो मॉरिशस जे ऊसाची प्रजाती आहे त्याचा रस घेतलेला आहे। याच्यामध्ये शुगरचं प्रमाण थोडं कमी असतं, आपण बघूयात की टेस्टला कसं आहे। तर आपण जो आपला रेग्युलर वाला ऊस घेतो त्यापेक्षा याची एक वेगळ्या प्रकारची चव आहे, आणि चवीलाही चांगला आहे। आणि विशेष म्हणजे या ठिकाणी बर्फ सुद्धा घातलं जात नाही या ठिकाणी। तर आपण यांच्या स्टॉलला एक वेळेस नक्की भेट द्या इथे, नाहीतर मग तुम्हाला ऑर्डर द्यायची असतील तर आपण यांचा नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता। आपल्या आरोग्यासाठी सर्वात चांगलं काय असेल ते ऊसाचा रस आहे, तरी आणि ते पण ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेला, जेणेकरून आपण जर ऊसाचा रस घेतला तर आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगला आहे। आपल्याला कोणत्याही प्रकारचे औषध मेडिकल घ्यायची गरज नाही। आणि सर्व ग्राहकांनी, विद्यार्थ्यांनी कोल्ड्रिंक्स या इतर वस्तू न घेण्यापेक्षा शेतकऱ्यांचा रस ऊसाचा घेतला तर त्याचे 2 पैसे शेतकऱ्यांच्या खिशात जातील, जेणेकरून देशाचं, पर्यावरणाचं, शेतकऱ्यांचं व ग्राहकांचं याच्यामध्ये सगळ्याचं कल्याणच आहे। तर जास्तीत जास्त आपण ऊसाचा रस प्यावा आणि दुसऱ्याला पण पाजवावा।
फेस्टिवल असो, प्रोग्राम असो, वाढदिवस असो, जेणेकरून सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहील.